उरणच्या भूमिपुत्रांचा बुलंद आवाज बनण्यासाठी उरणकरांची लाडकी बहीण श्रीकन्या डाकी या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। आपले सासरे कैलास डाकी आणि समाजसेवक पती तेजस डाकी यांचे आशीर्वाद घेऊन उरणच्या रणरागिणी श्रीकन्या डाकी या प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सज्ज झाल्यात। दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह त्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। श्रीकन्या डाकी यांना युवकांसह आबालवृद्धांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे जनतेनं ठरवलं तर काय होऊ शकतं ते अर्ज भरतानाच दिसणार आहे। हजारो युवक यावेळी उपस्थित राहणार आहेत, असं यावेळी तेजस डाकी यांनी सांगितलं। मी सुरुवातीला मुलाखत घेतली तेव्हाही मी ते तुम्हाला सांगितलं होतं की 10 वर्ष आम्ही 100% समाजसेवा केली, कधी राजकारण केलं नाही, तर 10 वर्ष जी काही समाजसेवा केली त्याचं फल आता आम्हाला मिळत आहे। आज हजारो युवक आमच्या पाठीशी जोडले गेलेले आहेत। आम्ही उद्या जे फॉर्म भरणार आहोत त्याही वेळी तुम्हाला कळणार आहे तेजस डाकी किंवा श्रीकन्या डाकी सोबत किती युवकांचा प्रतिसाद आहे किंवा किती लोक आमच्या सोबत आहेत। आज जेव्हा एखादा अपक्ष फॉर्म भरतो त्याच्यासोबत 10 लोक नसतात, उद्या जेव्हा मी फॉर्म भरणार आहोत साहेब, मी चॅलेंज देऊ शकतोय हजारो युवक उरण तालुक्यातून आमचा फॉर्म भरण्यासाठी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत। आणि माझी सर्व पत्रकारांना सुद्धा माझं आव्हान असेल की सर्वांनी आम्ही जे उद्या फॉर्म भरणार आहोत याचा सर्वांनी लाईव्ह व्हिडिओ करावा आणि या नेत्यांना दाखवावं की एखाद्या अपक्षासोबत जर जनतेने जर ठरवलं की सोबत जायचं तर काय लेवलला जनता रस्त्यावर उतरून पाठिंबा देऊ शकतोय, हे माझं सर्व पत्रकारांना सुद्धा आव्हान आहे। उरणकरांची लाडकी बहीण श्रीकन्या डाकी यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे। 10 वर्षांच्या समाजकार्याचंच हे फळ आहे। अनेक पक्ष आणि सामाजिक संस्था संघटना उरणच्या लेकीच्या मागे खंबीर उभे असल्याची ग्वाही समाजसेवक तेजस डाकी यांनी दिली आहे। जेव्हापासून आम्ही ही निवडणुकीमध्ये श्रीकन्या डाकींची उमेदवारी जाहीर केली तर अनेक पक्षांच्या ऑफर्स किंवा सपोर्ट किंवा पाठिंबा मला येत आहेत। कालच मी राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकरांना त्यांच्यासोबत ही मीटिंग केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा पॉझिटिव्हली रित्या आम्हाला पाठिंबा देण्यासाठी जाहीर केलेला आहे। तसंच बलिराजा संघटना आहे, त्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। अशा अनेक पक्ष किंवा संघटना आहेत ते आम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु यावेळी आम्ही आगरी, कोळी, कराडी, कुणबी, मराठा समाजाचा चेहरा म्हणून मी या निवडणुकीला माझी मिसेस सामोरी जात आहे। यावेळी तेजस डाकी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं। श्रीकन्या डाकी यांच्या उमेदवारीमुळे मतविभागणी होईल आणि याचा फायदा विद्यमान आमदार महेश बालदी यांना होईल, अशा अफवा उरणमध्ये चर्चिल्या जात आहेत। मात्र विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीये, त्यामुळे ते अफवा पसरवण्याचं काम करत असल्याची टीका तेजस डाकी यांनी केली आहे। बघा, एक सांगतोय मी, हे निगेटिव्ह नेरेटिव्ह पोहोचवणारे जे लोक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहेत। उगाच काहीतरी बोंबाबोंब करायची, याला फायदा होईल त्याला तोटा होईल, तर मी किंवा माझी पत्नी आम्ही या गोष्टीसाठी मैदानात उतरलेलो नाहीत। लोकशाहीने सर्वांना मतदान करण्याचं तसंच सर्वांना उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे आणि या अधिकाराच्याच मुलं आम्ही ही विधानसभा निवडणूक लढवत आहोत आणि प्रत्येक जण हा माणूस निवडणुकीमध्ये जेव्हा उतरतो हा विजयी होण्यासाठी हे करतोय। त्याच्यामुळे कोणाचं नुकसान होईल, कोणाचं तोटं होईल, तर ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली ते आता हे बोंबाबोंब अशाच पद्धतीने करतील, परंतु मला या गोष्टीचा फरक नाही पडत। माझं एकच आहे की मी जेव्हा समाजसेवा केली तेव्हा कुठला पक्षपात नाही केला, तर यावेळी जनता सुद्धा तेच करणार आहेत। जेव्हा मतदान करतील तेव्हा ते सुद्धा कुठला पक्ष बघणार नाहीत आणि माझ्या पत्नीला श्रीकन्या डाकीला भरघोस मताने विजयी करून देतील। पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हे उरणमधून निवडणूक लढवत असल्याबाबत देखील तेजस डाकी यांनी शरसंधान साधलंय। प्रीतम म्हात्रे यांची उमेदवारी मनोहर शेठ भोईर यांच्यासाठी धोकादायक आहे। प्रीतम म्हात्रे हे 4 ते 5 लोकांचा शेकापमध्ये प्रवेश करून ते हजारो लोकांना पक्षात घेतल्याचं सांगत असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलाय। काय या प्रश्नाला उत्तर द्यायचं, हे बालिशपणाचं लक्षण आहे साहेब। उगाच काहीतरी कोणतरी बडाया मारेल आणि प्रत्येक प्रश्नाला साहेब उत्तर देणं मला योग्य नाही वाटत। पण सर, त्या दिवशी मी चॅनल्सवर बघितलंय, पण थोडे कामांची हे असल्यामुळं मला प्रॉपर बघता नाही आलं। ते नक्की 4-5 लोक होते प्रवेश घेणं करणारे की 30-40 हजार, ते नक्की बघावं लागेल। उगाच काहीतरी बोलायचं आणि स्वतःची शोभा करून घ्यायची, त्याच्यामुळं अशा काही गोष्टी बोलायच्या आपल्याशी होऊ शकतात, आपण ते करू शकतात। उगाच स्वतःची शोभा करून घेण्यापेक्षा आपण कशा पद्धतीने निवडून येऊ, आपला जनसंपर्क कशा प्रकारे वाढेल याकडे लक्ष द्या। आज तेच मनोहर शेठ भोईर जवळपास 5 वर्ष उरण तालुक्यात फिरतात, राबतात, गोरगरिबांना ते मदतही करण्याचा प्रयत्न करतात। आज त्यांच्या जीवावर उठण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। माझं मत, जर तुम्हाला ही निवडणूक लढवायची होती तर 5 वर्ष कशाला गप्प बसायचं?
त्यावेळी सांगायचं मनोहर शेठ भोईर साहेबांना की साहेब यावेळी मी इच्छुक उमेदवार आहे, तुम्ही नका हे करू. आज भोईर साहेबांनी घरोघरी जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यात. जसे बालदी साहेब फिरले, मनोहर शेठ भोईर फिरले, त्यांच्याचप्रमाणे हा तेजस डाकी सुद्धा गावोगावी फिरत होता. तेव्हा कुठे हे म्हात्रे साहेब दिसले नाहीत. आणि दुसरी गोष्ट साहेब, आता मी रील्स सुद्धा बघतोय. हे रील्स मध्ये साहेब काही 2-5 पैसे देऊन या गोष्टी केल्या जातात. उगाच 4-5 लोकांचा प्रवेश करायचा आणि बडाई मारायची, 30% घेतले साहेब. हे काही खाऊ नये साहेब. उद्या मी जरी बोललो 10 माणसं घेईन साहेब, हे नसतोय, असं नसतोय, हे राजकारण नाही. आपण काय समाजामध्ये केलेलं आहे, लोकांना काय पर्सनली मदत केलेली आहे, त्यांच्या खरोखर समस्या सोडवलेल्या आहेत का, तरच एखाद्या व्यक्तीला आपण अधिकाराने हक्काने बोलू शकतो. आपण त्या मतदारसंघातून या मतदारसंघात यायचं 30% खाली करून 20%. साहेब माझं चॅलेंज आहे. मी जसा अपक्ष उभा राहिलोय आणि ज्या पद्धतीने जाहीर सभा घेतोय, आता बघा येत्या शुक्रवारी मी फॉर्म सुद्धा भरणार आहे. हजारो माझे समर्थक उभे राहतील. माझी सर्व नेत्यांना चॅलेंज आहे, तुम्ही अपक्ष राहून माझ्यासारखे जे समर्थक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तसे तुम्ही सभा एखादी घेऊन दाखवा. फॉर्म भरताना बघा माझी किती लोकांची गर्दी असेल, असं काहीतरी करून दाखवा. उगाच काहीतरी बडायच्या. यावेळी माजी आमदार विवेक पाटलांबाबत देखील तेजस डाकी यांनी आपलं मतप्रदर्शन केलंय. विवेक पाटील यांचे सामाजिक कार्य प्रामाणिक आहे. लोकांनी गैरफायदा घेऊन त्यांना अडकवलं. विवेक पाटलांचा आपल्याला पाठिंबा आहे असं म्हणणाऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. रायगड झालं किंवा पनवेल उरण झालं, विवेक पाटील साहेबांनी नेहमी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. ते आमदार असताना त्यांनी सर्वसामान्य जनतेला, गोरगरिबाला, प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिलेले आहेत. त्यामध्ये कर्नाळा बँकेचा जो काही घोटाळा झाला असेल, तो सुद्धा त्यांनी गोरगरिबांना, प्रत्येकाला, एखाद्याची कॅपॅसिटी नव्हती तरी सुद्धा त्याला कुठंतरी पुढे यावं, त्याला सुख समृद्धी मिळावी, यासाठी साहेबांनी लोनच्या माध्यमातून प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रामाणिकपणाचा, भोले बाबडेपणाचा समोरच्या व्यक्तीने फायदा उठवून त्यांना नको त्या गोष्टीमध्ये अडकवून आज त्यांची तलोजा कारागृहामध्ये त्यांना बंदिस्त ठेवलेलं आहे. परंतु विवेक पाटलांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर नेहमी त्यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझी मनापासून इच्छा आहे साहेब की लवकरात लवकर त्यांनी पुन्हा बाहेर यावं. लोकांच्या पाठीशी ज्या पद्धतीने ते खंबीरपणे उभे राहायचे, त्याच खंबीरपणे त्यांनी उभं राहावं, लोकांना न्याय द्यावा, गोरगरिबांना न्याय द्यावा, त्यांच्या हक्कासाठी लढावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे साहेब. आणि जे काही लोक सांगतात आम्हाला पाठिंबा आहे विवेक पाटील साहेबांचा, तर मला नाही वाटत विवेक पाटील साहेब असं कोणाला पाठिंबा देतील. कारण ते नेहमी प्रामाणिकपणे ते काम करतात. एखाद्या जर आपल्या महायुतीमध्ये असेल तर महायुतीशी सोबत प्रामाणिकपणे काम करणं, महाविकास आघाडीमध्ये जर असतील तर महाविकास आघाडीमध्ये प्रामाणिकपणे काम करणं. आणि दुसरी गोष्ट, जी लोक सांगतात आम्हाला साहेबांचा पाठिंबा आहे, त्यांची मनापासून तरी इच्छा आहे का की साहेबांनी बाहेर पडावं, तुरुंगातून सुटावं, ही केस नील व्हावी. आज जे ती लोक सांगतात मला पाठिंबा दिलाय, त्यांना मी सांगतोय की जर मी त्यांच्या जागी असतो तर स्वतःचं घरदार विकलं असतं आणि माझ्या साहेबांना मी बाहेर काढलं असतं. उगाच काहीतरी पोपडपंची करायची आणि लोकांची दिशाभूल करायची, हे मला योग्य नाही वाटत. आणि साहेबांनी लवकरात लवकर बाहेर पडावं ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि माझी परमेश्वरला सुद्धा विनंती आहे की साहेबांना लवकरात लवकर जामीन मंजूर व्हावून ते बाहेर यावं आणि लोकांची त्यांच्या हातून सेवा घडावी. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.